दिग्दर्शक व अभिनेते महेश मांजरेकर यांच्या जुनं फर्निचर या मराठी चित्रपटाला रसिकांनी उत्तम प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळत आहे। प्रेक्षक हा चित्रपट केव्हा प्रदर्शित होतो याची वाट पाहत होते। अलीकडेच हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे। या चित्रपटामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वाचा मुद्दा जरी उपस्थित करण्यात आला असला तरी संपूर्ण कुटुंबाने हा चित्रपट एकत्रित पाहावा असा आहे। विशेष करून आजच्या तरुण पिढीनं या चित्रपटापासून बोध घ्यावा असा हा चित्रपट आहे आणि या चित्रपटाबद्दल नागरिकांना काय वाटतंय, त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत, त्यांचा काय अनुभव आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्याम देशकर यांनी। पाहूया। नमस्कार, आपण बघत आहात देशोन्नती न्यूज। हा फर्निचर हा चित्रपट 26 तारखेला रिलीज झालेला होता। काही ज्येष्ठ नागरिक देखील आपल्यासोबत आहे। पिक्चर बघून, चित्रपट बघून काय भावना व्यक्त करतात, काय वाटले एकंदरीत आपल्याला? हे ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्तम आहे आणि काय आहे, म्हातारपणात काही मुलं असे वेगळं करून टाकतात का ज्यावेळेस आमच्यावर परिस्थिती असेल ते त्यांचा साथ असायला पाहिजे, परंतु साथ मिळत नाही। आणि हा एक चमत्कार म्हणून त्याच्या वडिलांनी जे काही कार्य दाखवलं ते उत्तम दाखवलं आणि त्याच्या आईला पुन्हा जिवंत दाखवलं, म्हणजे हे त्याचा खरेपणा दाखवलेला आहे। नाही पण खरंच पिक्चर छान आहे, कारण की म्हाताऱ्या लोकांचे का हे होते त्याच्याबद्दल हे चित्रपट युवा लोकांनी बघायला पाहिजे। हो बघायला पाहिजे। तसा सर मी आज्ञाधारी आहे, पण आजपर्यंत मी घरी एकचदा फोन लावत होतो दिवसातून। आता नक्कीच 3दा तरी नक्की लागेल आणि त्यांची काळजी घेईल। या ठिकाणी काही महिला देखील आहे, काय सांगणार आहात? पिक्चर खूप छान आहे आणि सगळ्यांनी नव्या पिढीने हा पाहण्यासारखं आहे। जे नवीन फर्निचर आहे ना घरचं त्यांनी पण या चित्रपट बघायला युवा लोक दिसून नाही आले जास्त। त्यालाच तर म्हटलं मी तुम्हाला नवीन फर्निचर, तर आता मी घरी जाऊन सांगू ना, आम्ही नवीन जनरेशनने बघायला पाहिजे। छान आहे, म्हणजे नुसतं जुनं फर्निचर पिक्चर खूप छान आहे। रियालिटी काय भावना व्यक्त? बरोबर आहे। जे आहेत म्हणजे जे आता म्हाताऱ्या लोकांना जे होत आहे ह्या सगळ्यांना समोर जावं लागतं आहे। चालू परिस्थिती असल्यामुळे चालू परिस्थितीवर आहे। काही ठिकाणी अशा घटना घडत आहे जे आता टीव्हीत दाखवलं ना तुम्ही, सगळं तसं पिक्चर मध्ये दाखवलं ना ते सगळं आहे। पिक्चर बघून युवा लोकांमध्ये काही परिवर्तन होईल असं बघितलं पाहिजे। युवा लोकांनी बघितला पाहिजे हा पिक्चर, सांगितलं पाहिजे पाहिजे। नवीन जनरेशनच आली पाहिजे ही पिक्चर पाहायला। खरं तर ज्येष्ठ नागरिकांनी आपली या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेली आहे। युवा लोकांनी हा चित्रपट बघायला नक्की यायला पाहिजे। देशोन्नती न्यूज करिता मी श्याम देशकर, नागपूर। छान, कमी खर्च